जय मित्रांनो, तर आता आपल्या पोलीस भरतीचा आपल्याला सध्या आता पॅटर्न बदलताना दिसत आहे, जो की आपल्याला आता या वरणगावच्या पेपरमध्ये दिसलेला आहे. त्याच्यानंतर आज दौंडच्या पेपरमध्ये आपल्याला दिसू शकतो. त्याच्यानंतर आता आगामी पोलीस भरतीमध्ये नक्कीच 100% आपल्या पोलीस भरतीचा पॅटर्न आपल्याला बदलताना दिसणार आहे मित्रांनो. कारण की आता आधी काय व्हायचं, की आधी आपल्याला बऱ्यापैकी म्हणजे आता पोलीस भरतीमध्ये झालेले आतापर्यंतचे प्रश्न, त्याच्यानंतर तलाठी भरतीमध्ये झालेले आतापर्यंतचे प्रश्न, त्याच्यानंतर एमपीएससी मधील निवडक प्रश्न आपल्याला आपल्या पोलीस भरतीच्या पेपरमध्ये आपल्याला बघायला मिळत होते. पण आता हे बऱ्यापैकी रिपीट आता प्रश्न आपल्या पोलीस भरतीमध्ये यंदाच्या पेपरमध्ये असो की मागच्या वर्षीच्या की त्याच्या मागच्या वर्षीच्या, बऱ्यापैकी आपला पोलीस भरतीचा पेपर या टाईपचाच निघत असते. पण आता आगामी पोलीस भरतीमध्ये अशा प्रकारचा पेपर मित्रांनो निघू शकणार नाही आहे. पेपरचं पॅटर्नच वेगळं बदलणार आहे. त्याच्यामुळे आता तशा प्रकारचा आपण अभ्यास कशा प्रकारे करायला पाहिजे, कोणती पुस्तकं वाचायला पाहिजे, कशा प्रकारे पुस्तकामधील कोणता भाग वाचायला पाहिजे, कोणता भाग सोडून द्यायला पाहिजे, त्या आपण थिअरीचा अभ्यास कशा प्रकारे करायला पाहिजे, त्याच्यानंतर आता मराठीचा अभ्यास कशा प्रकारे करायला पाहिजे, आपण सविस्तरपणे या विषयावर बोलणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल तर पोलीस भरतीचे प्रत्येक अपडेट त्याच्यासोबतच वेळोवेळी मी तुम्हाला गायडन्स करतच असतो. त्यामुळे जे आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आता जर आपण बघितलं तर आता आपण मराठीसाठी काय वाचायला पाहिजे, मराठीचं काय वाचायला पाहिजे, त्याच्यानंतर कोणता भाग वाचायला पाहिजे, कोणता भाग सोडायला पाहिजे, नेमका प्रश्न कशा प्रकारे आपण तयार करायला पाहिजे मनामध्ये, त्याच्यानंतर बऱ्यापैकी काही आपण मराठीबद्दल आता बोलूयात. आधी सर्वात आधी मराठी, नंतर जीके, गणित बुद्धिमत्ता. तर आता मराठीचं आपण सर्वसाधारण आता 90-95% 99% तरी पोरं आपले पोलीस भरतीचे बाळासाहेब शिंदे सरांचंच पुस्तक, आपलं मराठी ग्रामरचं पुस्तक आपण वापरत असतो. तर आता आपल्याला आधी मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे की आधी आपल्याला बऱ्यापैकी रिपीट विचारलं जात होतं, पण यावेळेस आपल्याला आगामी पोलीस भरतीमध्ये रिपीट विचारण्याचे बऱ्यापैकी कमी चान्सेस आहे. म्हणजे आता रिपीट विचारले जाणार आहे पण त्यांचे प्रमाण भरपूर प्रमाणात कमी होणार आहे. तर आता आपल्याला नवीन प्रश्नांची तयारी कशी करायची यावर आपण सविस्तरपणे बोलणार आहे. तर आता मराठीचा बाळासाहेब शिंदेचं पुस्तक आपल्याला वाचावं लागेल, जे की आपल्याला प्रॉपर बारकाईने ते पुस्तक वाचावं लागणार आहे. त्याच्यामधली थिअरी पद्धतशीरपणे वाचावी लागणार आहे. त्याच्यानंतर आता त्याच्या मागचे प्रश्न आपल्याला सविस्तरपणे आपले तोंडपाठ असायला पाहिजे. आता बाळासाहेब शिंदेच्या मागचे प्रश्न आपले तोंडपाठ असायला पाहिजे. त्याच्यानंतर थिअरी आपली पद्धतशीर प्रामाणिकपणे आपल्याला म्हणजे बारकाईने आपल्याला वाचावी लागणार आहे. संधीमधले शब्द असो, मग त्याच्यानंतर संधीमधले आता काही शब्द, काना, मात्रा, उकार सर्व काही लक्षात ठेवून त्याच्यानंतर शुद्ध अशुद्ध शब्दसंग्रह. आता मित्रांनो या भरतीचा जर आपण विचार केला तर या भरतीमध्ये आपल्याला बऱ्यापैकी शब्दसंग्रहावर आपल्याला भर या भरतीमध्ये आपल्याला दिसतो. तर आपल्याला सध्याच्या कंडिशन मध्ये मराठी बद्दल मी बोलायचं झाल्यास तर मराठीचा तुम्ही जितका शब्दसंग्रह तुमचा वाढवसाल तितका तुम्हालाच फायदा होणार आहे. कारण की आता ग्रामर तर आता बऱ्यापैकी आता विचारधारा काय झालेली आहे की आता ग्रामर तर सगळ्यांना येते, पण ज्यांचा शब्दसंग्रह साठा जास्त आहे त्यांनाच नक्की आगामी पोलीस भरतीमध्ये फायदा होणार आहे. तर आता समोर मी तुम्हाला सांगतोच कशा प्रकारे. आता मोरावाडंबेचा आपल्याला आता बाळासाहेब शिंदेची थिअरी प्लस प्रश्न आपले वाचून झालेले आहेत असं मी गृहीत धरतो, आणि ते पण चांगल्या प्रकारे बऱ्यापैकी रिव्हिजन देऊन. आता हे जोपर्यंत आता बाळासाहेब शिंदेचं तुमचं पुस्तक बऱ्यापैकी वाचून होत नाही, थिअरी बऱ्यापैकी बारकाईने वाचून होत नाही, बऱ्यापैकी 2-4 वेळेस बऱ्यापैकी रिव्हिजन होत नाही, त्याच्यानंतर मागचे प्रश्न होत नाही, त्याच्यानंतर आता काय करायचं की त्याच्यानंतर मोरा वाळंबे सरांचं शब्दसंग्रह वाचायचा. शब्दसंग्रह आपला जितका जास्त होईल, आता जास्तही वाचत बसायचं नाही. मेन तुम्हाला सांगतो मी, मोरा वाळंबेचा आपला शब्दसंग्रह आपला तोंडपाठ असायला पाहिजे. त्याच्यानंतर आता आता काय आता आतापर्यंतचे झालेले पोलीस भरतीचे प्रश्न आता ते तुम्हाला कुठे मिळतील. 582 नावाचं एक पुस्तक आहे. त्याच्या एक ऍडव्हान्स आलेली असेल आवृत्ती वगैरे, आता ते सध्या मला माहिती नाही, पण त्याची ऍडव्हान्स आवृत्ती तुम्ही मागा 582 ची. ते तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला समथिंग बऱ्यापैकी म्हणजे आतापर्यंतचे झालेले प्रश्न तुम्हाला सर्वचे सर्व पोलीस भरतीचे तुम्हाला मिळून जाईल. तर आता त्यामध्ये आपला पोलीस भरतीचा पूर्णपूर मराठी असो, जीके असो, गणित असो, बुद्धिमत्ता असो, हे चारही विषय आपले यामध्ये कव्हर होऊन जातील. आता आपलं पोलीस भरतीचं पुस्तक आपल्याला 582चं ऍडव्हान्स. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तलाठीचे आतापर्यंतचे झालेले मराठीचे प्रश्न आपल्याला वाचावे लागणार आहे. आता मित्रांनो आता तुम्ही म्हणसाल की सर रिपीट तर होणार नाही, पण तुम्ही हे का सांगत आहे? कारण की आता रिपीट होणार आहे मित्रांनो, पण त्याचे प्रमाण फार कमी होणार आहे. म्हणजे त्याचे प्रमाण
खूप कमी प्रमाणात आपल्याला विचारल्या जाणार आहे. पण आपली तयारी ही दोन्ही प्रकारे असायला पाहिजे. फ्रेश प्रश्नांची पण असायला पाहिजे आणि रिपीट प्रश्नांची पण असायला पाहिजे. तर त्याच्यासाठी आपल्याला तलाठीचे आतापर्यंतचे झालेले सर्व प्रश्न आपल्याला गोळा करावून आपल्याला वाचावे लागणार आहे. त्याच्यानंतर आता एमपीएससीचे निवडक प्रश्न, आता एवढे काही हार्ड वगैरे प्रश्न आपल्याला वाचायची गरज नाही, पण आता वन लाईनर प्रश्न आपण वाचायला नक्कीच पाहिजे. एमपीएससीचे आतापर्यंतचे झालेले प्रश्न वगैरे किशोर लवटे सरांचं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एमपीएससीचे मराठीचे सर्वचे सर्व प्रश्न तुम्हाला तिथे मिळून जातील. त्याच्यानंतर आता जितका आता मराठीबद्दल इतकंच सांगतो, जितका तुम्ही शब्दसाठा वाढवसाल तितका तुम्हालाच फायदा होणार आहे मित्रांनो. तर आता समोर आता बघूयात आपण जीके बद्दल. तर जीकेचं बद्दल जर सांगायचं झाल्यास तर जीकेचं नोबलचं भुतेकर सरांचं नोबल प्रकाशनचं पुस्तक आपल्याला वाचावं लागणार आहे. प्रॉपर डायरेक्ट काटकसरीने आपण बारकाईने पुस्तक आपण ते वाचावे लागणार आहे मित्रांनो. प्रत्येक तक्ते आपल्याला वाचावे लागणार आहे. त्याच्यानंतर बऱ्यापैकी आता त्याच्या नोबलच्या पुस्तकाच्या मागे प्रत्येक घटकाच्या मागे आपल्याला जेमतेम 5,000 पुस्तकामध्ये प्रश्न त्या असतीलच. तर आता ते 5,000 प्रश्न आपले तोंडपाठ असायला पाहिजे. प्रत्येक प्रश्नाचं आपलं उत्तर आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे बऱ्यापैकी त्याचा अभ्यास आपल्याला जेव्हा आपण थेरी वाचल्यानंतर आपल्याला 5,000 प्रश्नांचा आपले पुरेपूर तयारी तिथं व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर जर बघितलं आपण विद्याभारतीचं 50 रुपयाचं जे पुस्तक असते ते आपलं तोंडपाठ असायला पाहिजे. म्हणजे चलन कोणते, राजधान्या कोणत्या, खेळ काय, कोणता खेळ कोणत्या खेळाशी संबंधित आहे, सर्व काही कोणता खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे, सर्व काही विद्याभारतीच्या पुस्तकामध्ये या 50 रुपयाच्या बारक्या पुस्तकामध्ये आपल्याला मिळून येईल. ते आपलं तोंडपाठ असायला पाहिजे आपल्या पोलीस भरतीसाठी. त्याच्यानंतर जर बघितलं आता मी तुम्हाला तर सांगितलेलं आहे 582चं ऍडव्हान्स पुस्तक मागायचं, त्यामध्ये तर तुम्हाला चारही विषय आतापर्यंत पोलीस भरतीमध्ये विचारलेले सर्वचे सर्व प्रश्न तुम्हाला मिळून जातील. आता त्याच्यानंतर आता तलाठीचे प्रश्न, आता जीकेचे प्रश्न आपल्याला एमपीएससीचे करायची गरज नाही, कारण की आता तलाठीचे प्रश्न जरी आपण केले तरी आपलं भरपूर प्रमाणात जीके कव्हर होईल. म्हणजे आता फक्त आपल्याला थेरी कशावर आपल्याला डिपेंड राहावं लागणार आहे, नोबलच्या पुस्तकावर. नोबलचं आपलं टोटल पुस्तक आपलं पाठ असायलाच पाहिजे मित्रांनो. त्याच्यानंतर आता गणित बुद्धिमत्तेसाठी काय करायचं, तर गणित बुद्धिमत्तेचा अभ्यास पंढरीनाथ राणे सरांचे दोन्ही पण पुस्तक घ्यायचे, गणिताचं पण आणि बुद्धिमत्तेचं पण. त्याच्यानंतर जर आपण बघितलं आता इतकंही काही हाय आता आपल्याला करायची गरज नाही मित्रांनो. गणित वगैरे तुम्ही एमपीएससी सोडत बसाल, तलाठीचे सोडत बसाल, इतर परीक्षांचे गणित सोडत बसाल, इतकं हार्ड वगैरे आपले गणित वगैरे येत नसतात. त्यामुळे जे आपल्याला परीक्षेत येतच नाही तर ते करूनच काय फायदा. तर आता मी तुम्हाला सांगतो पंढरीनाथ राणे सरांचं चैताली प्रकाशनचे दोन्ही पुस्तकं घ्यायचे. त्याच्यानंतर आता काय कसं करायचं तुम्हाला सांगतो. आता जे नवीन मुलं असतील त्यांच्यासाठी व जे जुने मुलं असतील त्यांच्यासाठी पण ते तुम्ही तुमच्या परीनं करत असताल समजा. तर आता जे नवीन मुलं आहेत त्यांनी काय करायचं, बीएफसी अकॅडमी म्हणून युट्यूबला सर्च करायचं. त्याच्यानंतर आपलं पंढरीनाथ राणेचं एक प्रकरण उचलायचं, समजा पहिलं प्रकरण संख्या उचलायचं. त्याच्यानंतर बीएफसी अकॅडमी वरील संदीप सरांचं एक चॅप्टर उचलायचं, एक व्हिडिओ उचलायचा, संख्या पूर्णचा पूर्ण डिटेल मध्ये ते व्हिडिओ बघायचा. आता काय करायचं, ऑफलाईन डाउनलोड वगैरे आपल्या युट्यूब वरती करून घ्यायचं. तर आता त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे फायदा होईल. म्हणजे संख्या तिथलं व्हिडिओ बघायचा, त्याच्यानंतर आपल्या पुस्तकामधील प्रश्न सोडवायचे, व्हिडिओ बघायचा, आपल्या पुस्तकामधील प्रश्न सोडवायचे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर आता हे झालं. आता तुम्हाला मी सांगितलं की कशा प्रकारे आपण गणित बुद्धिमत्तेचा अभ्यास अशाच प्रकारे करायचा. त्याच्यानंतर आता 582चं ऍडव्हान्सचं पुस्तक मी तुम्हाला प्रत्येक विषयासाठी सांगतच आहे की ऍडव्हान्सचं पुस्तक मागायचं. 582चं ऍडव्हान्स आवृत्ती आलीच असेल बऱ्यापैकी. तर आता त्याचा अभ्यास वगैरे पद्धतशीर आपण करायला पाहिजे. त्याच्यानंतर तलाठीमध्ये झालेले आतापर्यंतचे गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न, एमपीएससीचे गणित वगैरे निवडक गणित आपल्याला येत असतात. तर फक्त तेवढी निवडक गणित वगैरे मी सर्व काही आता विशेष म्हणजे आता तुम्हाला मित्रांनो बोलायचं झाल्यास आता व्हिडिओच्या माध्यमातून आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की अभ्यास कशा प्रकारे करायचा. तर आणखीही मी तुमचं आता काम ज्यांची इच्छा असेल त्यांच्यासाठीच मी करणार आहे हे काम. की आता जर आपण बघितलं, आता हे 4 विषय आता मी तुम्हाला सांगितले कशा प्रकारे अभ्यास करायचा, काय वाचायचं, कोणता भाग वाचायचा, कोणता भाग सोडायचा, अशा प्रकारे मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे मित्रांनो. तर आता यापेक्षाही मी तुमचं काम सोपं करू शकतो. कसं की आता यापेक्षाही मी आता मराठीचं तुमचं काम सोपं करू शकतो, गणिताचं, बुद्धिमत्तेचं, जीकेचं, प्रत्येक 4ही विषयाचं मी तुमचं काम सोपं करू शकतो. कारण की आता मी स्वतः याचा अभ्यास करून
आता थेरी वाचणार आहे, त्याच्यानंतर आता मराठीची थेरी असो, जीकेची थेरी असो, तर याच्यावरती प्रश्न काय बनतील, कोणते इम्पॉर्टंट प्रश्न बनतील, आपल्या पोलीस भरतीसाठी कशा प्रकारे प्रश्न विचारले जातील, तर याचा पुरेपूर संग्रह मी त्याच्या सोबतच आता आपण आपल्या चॅनलची मेंबरशिप तुम्हाला माहितीच असेल, आपण आपल्या चॅनलची मेंबरशिप वगैरे चालू केली आहे, इनेबल केलेली आहे. तर आता तुम्ही ते जॉईन करू शकता. आपल्या चॅनलचं नाव दीपक पडोळकर म्हणून युट्यूबला सर्च करायचं. त्याच्यासोबतच आता तुम्ही व्हिडिओ बघत आहे तर फक्त आपल्या प्रोफाईलवर क्लिक करायचं. तिथे तुम्हाला एक सबस्क्राईबचं बटन दिसेल, त्याच्यानंतर एक जॉईनचं बटन दिसेल. तर तुम्हाला जॉईनचं बटन प्रेस करायचं आहे व आपल्या मेंबरशिप आपल्या युट्यूबच्या चॅनलची घ्यायची आहे. तर आता या मेंबरशिपचा तुम्हाला फायदा कशा प्रकारे होईल मित्रांनो, तर आता मी प्रॉपर आता मराठीची थेरी वाचून कशा प्रकारे याच्यावरती प्रश्न येतील त्याचा सविस्तरपणे अभ्यास करून आपल्या पोलीस भरतीला कशा प्रकारे याच्यावरती प्रश्न बनू शकतात त्याचा अभ्यास करून पुरेपूर म्हणजे आता मी तुम्हाला या मेंबरशिप मध्ये मी तुम्हाला थेरी वगैरे देणार नाही, तर डायरेक्ट प्रश्न आणि उत्तर अशा प्रकारचं आपलं मेंबरशिप मध्ये व्हिडिओ येणार आहे, स्पेशल गायडन्स येणार आहे. त्याच्यानंतर आता जर आपण बघितलं जीकेचं पण तसंच थेरी वाचणार मी आणि तुम्हाला डायरेक्ट प्रश्न आणि उत्तर या टाईपचेच आपले समोरचे. म्हणजे आता या इतकं जर केलं मित्रांनो, मी तुम्हाला सिरियसली सांगतो, तुम्ही जर इतकं जर केलं, मी जे व्हिडिओ तुम्हाला मेंबरशिप ओनली मेंबर्स साठी आहे ते फक्त सिरियस मुलंच यामध्ये ऍड होऊ शकता. फक्त सिरियस मुलं ज्यांना खरंच या आगामी पोलीस भरतीमध्ये आपलं नाव कमवायचं आहे, आपल्याला भरती व्हायचा इतकंच उद्देश असेल, आता मग ते जुने मुलं असो की नवीन मुलं असो, मी प्रत्येक दिवशी तुम्हाला टास्क देण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे आता प्रत्येक दिवशी तुम्ही नेमकं काय वाचायला पाहिजे, काय वाचायला त्याच्यापेक्षा तुमचं भरपूर असं काम तुम्हाला जर एक तास जर एका विषयाला एक तास जर तो घटक वाचायला लागत असेल, तर मी नक्कीच ते 15 ते 20 मिनिटापर्यंत तुमचा तो अभ्यास आणून देण्याचा प्रयत्न करणार आहे. इतकं मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. म्हणजे कसं, आता मी थेरी वाचणार, त्याच्यावरती प्रॉपर प्रश्न उत्तर या स्वरूपाचा आपण आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती ओनली मेंबर्स म्हणजे आता जे जॉईन आपल्या फक्त सिरियस मुलांसाठीच मी हे सध्या करत आहे मित्रांनो. बऱ्यापैकी आता मला पण याचा सविस्तरपणे अभ्यास करायचा आहे. बऱ्यापैकी आपल्या 2-4 मित्र पण माझ्याशी जुळलेले आहेत, ते पण आपल्याला मदत करणार आहे मित्रांनो. माझे जे पोलीस भरतीचे आहेत, जे लागलेले आहेत, जे आता सध्या तयारी करत आहे, बऱ्यापैकी अनुभव त्यांच्याकडे आहे. त्याच्यासोबतच आता आपण अशा प्रकारचे प्रश्न उत्तर म्हणजे जीकेचे असो, मराठीचे असो, गणिताचे असो, बुद्धिमत्ताचे असो, प्रॉपर तुम्हाला रोजचे रोज अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला मिळणार आहे. 7 महिन्याचे आता डिसेंबर पर्यंत आपण हे चालू ठेवणार आहे. म्हणजे डिसेंबर पर्यंत आपण चालू ठेवणार आहे. म्हणजे कसं, डिसेंबर पर्यंत तुमचा डिसेंबर काय म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यापर्यंतच तुमचा पुरेपूर 6 महिन्यापर्यंत तुमचा पुरेपूर अभ्यास होऊन जाईल, इतकी मी गॅरंटी देऊ शकतो. म्हणजे कसं, तर आता मी या व्हिडिओच्या माध्यमातून आता मेंबरशिप मध्ये मी तुम्हाला शिकवणार वगैरे नाही आहे, पण आता तुम्हाला नेमकं कशा प्रकारे काय करायचं प्रॉपर असं म्हणजे तुम्हाला भटकू देणार नाही मी, योग्य दिशेनेच तुम्हाला मित्रांनो जाऊ देईल. म्हणजे आता तुम्हाला कसं विषय प्रश्न उत्तर स्वरूपातच मी डायरेक्ट पुरेचे पुरे व्हिडिओ टाकणार आहे. म्हणजे तुम्हाला झंझट राहणार नाही की आता याच्यावरती प्रश्न कसा बनेल. तर बऱ्यापैकी आता समजा तुम्हाला समजत आहे ना मी काय म्हणत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला आपण व्हिडिओ टाकणार आहे आपल्या युट्यूबच्या मेंबरशिप मध्ये आपल्या जॉईनच्या. जे आता म्हणजे आता हे व्हिडिओ कोणाला दिसणार आहे, तर आता जे आपल्या चॅनलचा मेंबरशिप घेतील, आपल्या चॅनलला जॉईन करतील. आता मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की आता आपण युट्यूबच्या आपल्या प्रोफाईलवर आपलं एक सबस्क्राईबचं बटन दिसत असेल, त्याच्यानंतर एक जॉईनचं बटन दिसत असेल तुम्हाला. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, तर जॉईनचं बटन चालू करायचं आहे, इनेबल करायचं आहे. जॉईनचं बटन तुम्हाला प्रेस करायचं आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर आता मी तुम्हाला रोजच्या रोज आता ह्या चारही विषयाचे रोजच्या रोज तुम्हाला प्रश्न देत राहील. म्हणजे आज तुम्ही काय करायला पाहिजे, म्हणजे आजचा समजा आजची तारीख आज समजा आज रविवार, तर आज आहे ना तुम्ही काय वाचायला पाहिजे, चारही विषयाचा अभ्यास आज काय करायला पाहिजे, तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून रोजचे टास्क दिले जाईल. त्याच्यासोबतच तुम्हाला अभ्यास दिला जाईल डायरेक्ट की फक्त तुम्ही हेच वाचा, याच्या व्यतिरिक्त वाचायची गरज नाही. अशा प्रकारचा आपला रोजचे व्हिडिओ असणार आहे. पण ते व्हिडिओ कोणाला दिसणार आहे, जे आपल्या चॅनलचं मेंबरशिप घेतील त्यांनाच तशा प्रकारचे व्हिडिओ दिसणार आहे. त्यामुळे नक्कीच मित्रांनो आपल्या चॅनलला जर तुम्ही सपोर्ट करत असाल, आधीपासूनच तुम्ही मला बघत आलेले आहे आपली भरती जेव्हापासून चालू झाली तेव्हापासून, तर आता फक्त तुम्हाला आपल्या चॅनलची मेंबरशिप घ्यायची आहे. ज्यांना जे सिरियस असतील त्यांनीच घ्यावं. इतर वगैरे आपण जसे व्हिडिओ आहे तसे चालूच आहे आपले.
पण आता हे स्पेशल साठी मला बऱ्यापैकी 2-4 मुलांची मदत घ्यावी लागणार आहे. त्याच्यासोबत मला प्रॉपर अभ्यास करून अशा प्रकारचे प्रश्न बनवावे लागणार आहे. त्यामुळे जे सिरियस असतील त्यांनीच आपल्या चॅनलची मेंबरशिप घ्यावी. जॉईनचं बटन दिसत असेल तिथं प्रेस करावं. त्याच्या व्यतिरिक्त इतर मुलांनी करू नये. सोबतच आता आणखी जशा काही आता पोलीस भरतीचे अपडेट असतील, त्याच्यानंतर आपण प्रत्येक पोलीस भरतीचे अपडेट तर आपल्या चॅनलवर टाकतच असतो. त्यामुळे जे आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असताल त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.